येणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आता सावधान व्हा, मान्सून पाऊस उलटा फिरलाय। 14 जिल्ह्यात 2 महिने मान्सून पाऊस लेट येणार। या तारखेला पेरणी होणार का, लगेच तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार मान्सून पाऊस शेतकऱ्यांची आता झोप उडवणार आहे। दरवर्षी या वेळेमध्ये मान्सून पाऊस जोरदार येत असतो, परंतु यावेळी मात्र मान्सून पाऊस उलटा फिरला असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे पहिली पेरणी शेतकऱ्यांची लेट होणार। या 14 जिल्ह्यात मान्सून पाऊस तब्बल 2 महिन्यांसाठी लेट येणार। त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडवणारा एक नवीन हवामानाचा मान्सून बदल अंदाज या ठिकाणी आज जाहीर करण्यात आला आहे। हा अंदाज ऐकल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं पाहायला मिळतंय। कारण दरवर्षी मान्सून पाऊस आता सध्याला या वेळेमध्ये धुमाकूळ घालत असतो, परंतु यावेळी वातावरणामध्ये फक्त कोरडेच वारं वाहतंय। ऊन इतकं तापतंय की अक्षरशः दुष्काळ पडल्याची चिन्ह या ठिकाणी आता जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार अशा 14 जिल्ह्यांची लिस्ट आता जाहीर करण्यात आल्या, ज्या जिल्ह्यामध्ये तब्बल 2 महिने मान्सून पाऊस लेट येणार। आतापर्यंत तुम्ही जे मान्सून पावसाबद्दल अंदाज आतापर्यंत तुम्ही जे पाहिलेले आहेत, तर ते आधीचे सगळे अंदाज चुकलेले आहेत। हवामान विभागाकडून मान्सूनची नवीन तारीख, नवीन वेळापत्रक या ठिकाणी आज पहिल्यांदा जाहीर करण्यात आलंय। पहिला ज्या मान्सूनच्या तारखा तुम्ही पाहिलेल्या होत्या त्या पूर्णपणे खोट्या ठरल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। मान्सून पाऊस पूर्णपणे उलटा फिरला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे तातडीने मान्सूनच्या नव्या तारखा या ठिकाणी आता जाहीर झाल्या आहेत। त्या मान्सूनच्या तारखा या ठिकाणी कोणत्या आहेत, त्या तारखांच्या आधी जर तुम्ही पेरणी केली तर तुमचं महागडं बियाणं आता वाया जाण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी सांगण्यात आल्या। आता या तारखेच्या आधी पेरणी अजिबात करू नका, कारण मान्सून पाऊस उलटा फिरलाय, मान्सूनचा वेग बदललाय। तुम्हाला वातावरणामध्ये सध्याला बघायला गेलं ऊन इतकं जाणवतोय, वारं इतकं जाणवतोय, हे कोरडं वारा हे तुम्ही समजून घ्या। ज्यामुळे हवामान खात्याने मान्सूनचा एक नवीन अंदाज आज पहिल्यांदाच खराखुरा अंदाज या ठिकाणी जाहीर केला आहे। ज्यामध्ये खास शेतकऱ्यांसाठी एक तातडीची सूचना या ठिकाणी आता देण्यात आली आहे। या तारखेआधी पेरणी करू नका, कारण की जुने सगळे मान्सूनचे अंदाज खोटे ठरले आहेत। काही दिवसापूर्वी मान्सून अंदमानात दाखल झाला, केरळाकडे तो येतोय, अशा प्रकारच्या काही दिवसापूर्वी चर्चा या ठिकाणी सुरू होत्या। पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास या ठिकाणी अचानक थांबल्याचं आता पाहायला मिळतंय, आणि ज्यामुळे आधीचे सगळे मान्सूनचे अंदाज चुकले आणि शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी या ठिकाणी आता समोर आल्याचं देखील आता पाहायला मिळतंय। मग आता सगळ्या पेरण्या फेल होणार का? जर या तारखेआधी पेरणी तुम्ही केली तर शेतकऱ्यांना दुबारा पेरणी करावी लागणार, अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येत आहे। ज्यामुळे आधी ज्या तारखा मान्सूनच्या सांगितल्या होत्या त्या सगळ्या तारखा आता या ठिकाणी खोट्या निघाल्यात। कालपर्यंत या ठिकाणी बातमी आली होती मान्सून लवकर येतोय, पण अचानक पॅसिफिक महासागरामध्ये एक विचित्र अत्यंत घटना या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय, ज्याचा फटका संपूर्ण जगाला बसतोय। 2 दिवसापूर्वी तुम्ही जे पाहिलं ते राजस्थानामध्ये एक मोठ्या प्रमाणात वादळ आलं होतं, ज्या वादळामध्ये अक्षरशः संपूर्ण नुकसान झालं होतं। हे चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगितला गेला होता। वातावरणामध्ये अचानक या ठिकाणी वातावरण फिरलं, वारं फिरलं, ज्यामुळे सगळं वातावरण मान्सूनचं बदलल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। ज्यामुळे पेरणीची नवीन तारखा आता जाहीर करण्यात आलेत। महाराष्ट्रातील तब्बल 14 जिल्ह्यामध्ये चिंताजनक परिस्थिती मान्सूनची यावेळी आता होणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। एक बातमी या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली, जेव्हा हवामान विभागाने एक ताजा आत्ताच 1 तासापूर्वी नवीन अंदाज मान्सूनचा या ठिकाणी जाहीर केला आहे। ज्यामुळे आधीच तो सगळा अंदाज या ठिकाणी जो होता, आधी तुम्ही ऐकलेला अंदाज होता, तर तो सगळा फेल गेलाय।
नवीन मान्सूनच्या तारखा आत्ताच एका तासापूर्वी जाहीर करण्यात आलेत. ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण नवीन तारखेनुसार जूनमध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार, नेमकं पेरणी नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला करायची, पेरणीच्या तारखा या ठिकाणी काय काय आता समोर आले आहेत ते पण पाहणार आहोत. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये तुमच्या पिकाला पाऊस कशा पद्धतीने राहणार आहे, 4 महिन्यांचं वेळापत्रक या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे वेळापत्रक या ठिकाणी सांगणार आहे. यासोबत नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये यावेळी आता मान्सून पाऊस लेट येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, कुठे सर्वाधिक पाऊस असणार आहे, कुठे सगळ्यात कमी पाऊस असणार आहे, अशा जिल्ह्यांची यादी देखील आता एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ती सध्याला जाहीर करण्यात आली आहे. पहा, आधीच्या तारखा ज्या होत्या मान्सूनच्या त्या या ठिकाणी आता चक्रीवादळ राजस्थानामध्ये या ठिकाणी आल्याने सगळ्या तारखा जो अंदाज होता तर तो चुकलाय. आता नवीन अंदाज या ठिकाणी आत्ताच एका तासापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनची नवीन तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. तसेच टक्केवारी देखील आता पूर्णपणे बदलली असल्याचं पाहायला मिळतंय. पूर्वी तुम्हाला 10 दिवसाच्या आधी या ठिकाणी पावसाबद्दल अंदाज सांगितला जात होता की महाराष्ट्रात 88% पाऊस पडेल, तर काहींनी आता म्हणलं होतं 90% पाऊस पडेल. पण आता पावसाची टक्केवारी पूर्णपणे बदलली असल्याचं आता सांगण्यात आलंय. कारण की मान्सून पाऊस आता थांबलाय. वातावरण जर तुम्ही सध्याला बघितलं तर या ठिकाणी कडक ऊन पडतंय, कोरडं वारं वाहतंय. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, पेरणी आता कधी होणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याचं कारण म्हणजे निसर्गाने अचानक आपलं रूप बदललंय. वातावरणाकडे तुम्ही सध्याला पाहू शकता. त्यामुळे सरकारने एक ताबडतोब या ठिकाणी दुष्काळाचं सावट त्या ठिकाणी बघून बैठक घेतल्या. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि हवामान खात्याचे तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांच्याच माध्यमातून ही अर्जंट सूचना माहिती या ठिकाणी तुम्हाला आता देण्यात आल्या. त्यामुळे या माहितीला अजिबात तुम्ही हलक्यात या ठिकाणी घेऊ नका. तुम्ही जर शेतकरी असाल आणि कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणी करायची, योग्य वेळ पेरणीची कोणती आहे हे समजून घ्यायचं असेल तर ही माहिती लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कारण की सुपर एल निनो आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झालाय. वातावरणात बघा कसं ऊन पडालंय, बघा वारं कोरडं कसं व्हायलंय. त्यामुळे सुपर एल निनो ऍक्टिव्ह झालाय. 15 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती या ठिकाणी आता झाली होती आणि 15 वर्षानंतर या ठिकाणी ही परिस्थिती परत एकदा जाणवत आहे. बघा, 15 वर्षाच्या पाठीमागे आठवतंय का? बघा, लातूरला रेल्वेने पाणी जात होतं. बातमी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळी सुपर एल निनो ऍक्टिव्ह होता. आता तो पुन्हा एकदा दुपटीने ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणूनच या ठिकाणी मान्सून पाऊस लेट होत असल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्या जिल्ह्यात मान्सून पाऊस लेट होणार, पेरणी कधीपर्यंत होणार, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धोका आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. कारण सगळ्या महाराष्ट्रात हाकार उडणार आहे. शेतकऱ्यांची झोप उडणारी बातमी आहे. ज्यामुळे मान्सूनची तारीख पूर्णपणे पलटी मारल्या, बदलल्या. आता ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत, नेमकं बियाणे या ठिकाणी खरेदी करायचे आहेत, खतं खरेदी करायचे आहेत, शेतीची तयारी करायची आहे, तर त्यांना कधीपासून त्यांचं नियोजन या ठिकाणी आता करायला पाहिजे. मान्सूनची तारीख यासाठी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नेमकं खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय. कारण तुम्ही जर पेरणी करताना एक जर चुकी केली तर तुमचे बियाणे वाया जाणार. तसेच तुमच्या पेरणीला पैसे जास्त खर्च तुम्हाला करावा लागणार आणि दोबारा पेरणी जर करायची म्हणल्यावर किती मोठा खर्च असतो तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. त्यामुळे हा अंदाज नीट काळजीपूर्वक समजून घ्या. आता 14 जिल्ह्यांची लिस्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये पाऊस अत्यंत कमी स्वरूपाचा आहे. पुढच्या 2 महिन्यांनी पाऊस त्या ठिकाणी मान्सून लेट येणार असल्याची या 14 जिल्ह्यांसाठी महत्त्वाची माहिती देखील आता समोर आली आहे. 2026चा मान्सून पाऊस कशा पद्धतीने आता पडणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. हे वर्ष अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांना नॉलेज या ठिकाणी आहे, पण आता या ठिकाणी ही फार गोष्ट वेगळी आहे. कारण की पाठीमागच्या गोष्टी वेगळ्या होत्या. यावर्षी आता सर्व काही बदललंय. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे, नवीन मान्सूनची तारीख काय या ठिकाणी आल्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडतोय, अंदमानात पाऊस कधी दाखल होतोय, केरळात कधी या ठिकाणी खरा पाऊस या ठिकाणी आता दाखल होतोय, कोकणात कधीपासून पावसाला सुरुवात होत्या, मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी सुरू होतोय, सर्वदूर पाऊस महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कधीपासून पडणार आहे, सगळ्या त्या ठिकाणी टक्केवारीची माहिती तुम्हाला सांगणार आहे. नवीन पद्धतीने तुम्हाला सर्व काही अपडेट सांगणार आहे.
पहा सविस्तर माहिती आपण घेतोय। जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांचा पावसाळा या ठिकाणी कशा पद्धतीने आता असणार आहे, कोणत्या तारखेला पाऊस चालू होणार आहे आणि कोणत्या तारखेला पाऊस विश्रांती या ठिकाणी घेणार आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। निसर्गाचा रंग पूर्णपणे बदललाय, वातावरण तुम्ही बाहेर जाऊन पाहू शकता, पूर्णपणे कोरडं वातावरण आहे, ऊन पडू लागलंय आणि पूर्णपणे विचित्र पद्धतीने आता वातावरण या ठिकाणी तयार झाले। कारण की पहिला जो अंदाज या ठिकाणी मान्सून बद्दलचा तुम्ही ऐकलाय, ज्यामध्ये आता सांगण्यात आलं होतं की 1 ते 2 जूनच्या आसपास महाराष्ट्रात पाऊस दाखल होईल, केरळामध्ये मान्सून दाखल होईल असं सांगण्यात आलं होतं। अक्षरशः त्या तारखा आता या ठिकाणी खोट्या ठरल्याचं पाहायला मिळतंय। केरळमध्ये अजून मान्सून या ठिकाणी दाखलच झालं नाही, तर महाराष्ट्रात या ठिकाणी कुठून पाऊस येणार मान्सूनचा विषयच नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी या ठिकाणी समोर आल्या। मग मान्सूनला उशीर का होतोय, कोणत्या जिल्ह्यात आता दुष्काळ पडतोय, कुठे सगळ्यात कमी पाऊस आहे, पेरणीची तारीख या ठिकाणी कशा पद्धतीने आता असणार आहे, शेतकऱ्यांच्या खताचं काय होणार, औषध बियाणांचं नियोजन तुम्हाला कसं करायचं, कोणत्या तारखेला करायचं, या संदर्भात हवामान विभागाने काय सूचना नवीन या ठिकाणी तुम्हाला दिली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहतोय। सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे। या 14 जिल्ह्यामध्ये आता संपूर्ण रेड झोनमध्ये या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। असे जिल्हे या ठिकाणी आता समोर आले आहेत जिथे अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडू शकतो, जिथे सरकारने आता चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचे नियोजन करायला सांगितलंय। विचार करा, जर आभाळातून पाऊस पडला नाही तर धरणं कशी भरणार, धरणच भरली नाही तर चारा कुठून त्या ठिकाणी येणार आणि जनावरांना पाणी कुठून तुम्ही पाजणार। त्यामुळे पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा या ठिकाणी आता दाखवलाय। त्या नकाशामध्ये यंदाचा पाऊस काळ धोकादायक पद्धतीने असणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्यामुळेच एक उलटा परिणाम आता पावसावर होतोय। काही दिवसापूर्वी दुष्काळाची चर्चा या ठिकाणी 2026च्या पावसाळ्याबद्दल सुरू होती। दुष्काळ पडणार, एल निनोचं संकट येणार असं या ठिकाणी सांगितलं जात होतं, तुम्ही पण ऐकलेलं आहे। पण आता या ठिकाणी सांगण्यात आले ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा मोठा खंड पडेल। पण आता झालं असं की सुरुवातीला सांगितलं होतं की पाऊस लवकर येतोय, पण पाऊस सध्याला तरी लवकर यायला तयारच नाही आहे। पाऊस सुरुवातीलाच उशीर येतोय। त्यामुळे जून जुलैचा विषय तर सोडाच, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिशय अवघड या ठिकाणी पाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नेमकं काय बदल होतोय, कोणत्या तारख्या मान्सूनच्या बदलल्यात, शेतकऱ्यांनी नेमकं पेरणी कधीपासून सुरू करायची, कधीपासून आता जमिनीमध्ये बियाणे टाकायची, शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस पडेल, कुठे जास्त पाऊस पडेल, सगळी माहिती अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सरकारच्या माध्यमातून आता पुणे वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलंय। या मॉडेलमध्ये समोर आले की प्रशांत महासागरामधला एक बदल या ठिकाणी जाणवतोय। सुपर एल निनो तयार झालाय, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात भीषण वनवे या ठिकाणी पिटू लागले आहेत, दक्षिण अमेरिकेत पूर आलाय। भारताच्या महाराष्ट्राच्या नशिबी या ठिकाणी वेगळंच आहे। यंदा कोरडा आभाळ आणि उष्णता सध्याला या ठिकाणी जाणू लागल्या, कारण की जून महिन्यामध्ये उष्णतेचा मोठा धोका अजून पण सांगण्यात आलाय आणि सुपर एल निनो दर 15 वर्षांनी येतो, तो मागे आला होता, आता 2026ला या ठिकाणी तो आलाय, ज्यामुळे सगळं वातावरण बदललंय। सध्याला वातावरण तुम्ही बाहेर जाऊन पाहू शकता कसलं कडक झालंय। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात प्रचंड जून महिन्यामध्ये तापमान वाढणार आहे। संपूर्ण जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट अजिबात कमी होणार नाही आहे, उलट वाढणार आहे। 47 अंशापर्यंत तापमान या ठिकाणी जून महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकतं असं सांगण्यात आलंय, ज्यामुळे आता ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोल्याचे तापमान वाढण्याची शक्यता आहे। या मॉडेलच्या अभ्यासानुसार असं सांगितलंय की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये परिस्थिती या ठिकाणी वेगळी असणार आहे। मग आता कुठे कुठे पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे, पेरण्या नेमकं शेतकऱ्यांनी कधी करायच्या, या संदर्भातील माहिती आपण घेतोय। ही जी माहिती आहे ती हवामान विभागाच्या माध्यमातून आलेली आहे, त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका। 7 मॉडेलचा अभ्यास या ठिकाणी केला आहे। 7 पैकी हे शेवटचं 7वं मॉडेल आहे, तर ते महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की याच्यात खास महाराष्ट्रासाठी महत्त्वाची माहिती दिल्या। 7व्या मॉडेलमध्ये असं या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगितलंय की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात कदाचित थोडाफार पाऊस पडेल, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मुख्य महिन्यामध्ये परिस्थिती खूप बिकट आणि गंभीर असू शकते।
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी आता अनेक जिल्ह्यामध्ये अवघड परिस्थिती या ठिकाणी असणार आहे. कारण की जो सर्वदूर पाऊस असतो तो मोसमी पाऊस असतो, तो सलग पडणार नाही आहे. केवळ तुरळक ठिकाणी आणि आता मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पण धुवाधार म्हणजेच पाण्याची आता ओल खाली घेऊन जायलाय असा पाऊस पडणं अतिशय आता या ठिकाणी कमी शक्यता वर्तवण्यात आल्या. मग पेरण्या वाया जाणार का? कारण ओली झाल्याशिवाय या ठिकाणी पेरणी करून चालणार नाही. मग कधी पेरण्या करायच्या यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची विनंती करण्यात आल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला घाईघाईने पेरणी या ठिकाणी करू नका असं स्पष्ट आणि टोकाची सूचना या ठिकाणी आता देण्यात आली आहे. मग पेरणीच्या तारखा काय? आत्ताच्या सध्याच्या अंदाजानुसार 16, 17, 18 जून पासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. साधारणपणे 18 जून, आता साधारणपणे 30 जून, 18 जून ते 30 जून या 12 दिवसांच्या काळामध्ये आता पेरणीचा काळ असू शकतो असं सांगितलंय. आणि ही तारीख राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असू शकते. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये वेगळी असू शकते, दुसऱ्या तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये वेगळी असू शकते. त्याच्यात सांगितलंय जोपर्यंत 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पर्यंत तुमच्या शेतामध्ये आता खालीपर्यंत ओली होत नाही तोपर्यंत या ठिकाणी खड्डा खणून आता 1 ते त्या ठिकाणी आता भरपूर म्हणजे 10 सेंटीमीटर पर्यंत तुमच्या जमिनीपर्यंत ओली होत नाहीत. तर त्यावेळी तुम्ही जोपर्यंत भरपूर ओली होत नाहीत तोपर्यंत पेरणी करू नका. साधारणपणे तुमच्या शेतामध्ये खड्डा खांदा, एखाद्या काटेने एखादा छोटा खड्डा तुम्ही आता या ठिकाणी खाऊ शकता. त्या ठिकाणी तुमची जमीन आता व्यवस्थित ओली झाल्या का तपासा. जर ती ओली झाली असेल तरच पेरणी करा अशा पद्धतीच्या सक्त सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. आणि जर ती ओली नसेल तर कुठल्याही प्रकारे तुमची जी आहे तर ती पेरणी सक्सेस होणार नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या असं सांगण्यात आलंय. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही सूत्रांनी दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे पावसाचे मान्सूनचे वातावरण त्या ठिकाणी कधी पण बदलू शकतं. त्यामुळे आता शेती पिकाची पेरणी करताना किंवा विविध कामे करताना अजून एकदा अनुभवी या ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच मोठी शेती पिकांची कामे करा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.